सेलूत 1.5 लाखाचे सोन्याचे घंटण हिसकावणारे 2 चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात। अवघ्या काही तासात सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद। 2,50,000चा मुद्देमाल जप्त। सेलू शहरातील लक्ष्मी मॉल परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे घंटण हिसकावून पसार झालेल्या 2 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात जेरबंद करत 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाचे कौतुक होत आहे। दिनांक 16 मे 2026 रोजी फिर्यादी स्नेहल स्वप्नील भरदम राहणार गणपती गल्ली सेलू या आपल्या स्कूटीवरून लक्ष्मी मॉल येथे खरेदीसाठी गेल्या होत्या। त्यावेळी लक्ष्मी मॉल समोर 2 अज्ञात इसम मोटरसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळे वजनाचे अंदाजे 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे घंटण हिसकावून पसार झाले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती। सदर प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तसेच फिर्यादीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली। त्यानंतर परतूर जिल्हा जालना येथून आरोपी खोबराजी शिवाजी काळे व अर्जुन रजनी चव्हाण दोघे राहणार पारधीवाडा परतूर यांना 18 मे रोजी ताब्यात घेण्यात आलं। आरोपींकडून चोरीस गेलेले 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटण तसेच गुन्ह्यात वापरलेली युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल असा एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पकडलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी सेलू पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप तसेच पोलीस अंमलदार विलास सातपुते, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, रणजित आगळे, राम पोळ, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, कश्यप साने, बालाजी रेड्डी व गणेश कोटकर यांनी केली।